नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. आंदेकर आणि कोमकर टोळीतील युद्धाचा पुन्हा भडका. बालाजीनगरात भर दिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आणखी एका आरोपीच्या भावाची हत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. अशोक खरात यांच्या सांगण्यावरून सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यास भाग पाडलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा गौप्यस्फोट. छत्रपती संभाजीनगरात नगरसेवकाची अनोख्या पद्धतीनं महानगरपालिकेत एंट्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकानं महानगरपालिकेत चक्क बैलगाडी घेऊन प्रवेश करायचा केला प्रयत्न. नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरांच्या पत्नीची होणार चौकशी. सीबीआयनं मोटेगावकरांच्या पत्नीला बजावलं समन्स. मुलानंतर आता पत्नीची होणार सीबीआय चौकशी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होणार. पक्षाच्या पुढील वाटचालीची आणि विलिनीकरणावर बैठकीत होणार चर्चा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार. डोळ्यांचं ऑपरेशन केल्यानंतर 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप. आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दडपवल्याचा सुषमा अंधारे यांचा आरोप. लासलगावमध्ये केमिस्ट संघटनांचा 1 दिवसीय संप. ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, व्यावसायिकांची मागणी. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असल्याचं म्हणणं. ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करणाऱ्यांसाठी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या देशव्यापी बंद. पुण्यातील मेडिकल व्यावसायिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. भंडाऱ्यात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. आई वडील घरी नसल्याचं बघून एका नराधमानं 5 वर्षीय चिमुकलीला शेतात नेत अत्याचार केल्याचं समोर. पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. नाशिकच्या आडगाव पोलिसांची कारवाई. गोवंश तस्करी करणारं वाहन मुद्देमालासह पकडून कारवाई. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.